भाऊ तुम्ही बसा ना, मी चहा करून आणते. नाही नाही नको ताई. अहो इथून निघालो होतो, म्हटलं जरा चौकशी करावी, बरेच दिवस झाले भेटलो नव्हतो. बरं चाललंय ना तुमचं? अगदी व्यवस्थित चाललंय. बा, कौस्तुभई आता कमवायला लागले. छान झालं छान झालं. बाकी तुमची पेन्शन व्यवस्थित मिळते ना? नाही मागे कधीतरी प्रॉब्लेम झाला होता ना? हो ना. हां. अहो तेव्हा केवढे निरोप धाडले तुमच्याकडे, हां? पण तुम्ही काही लक्षच दिलं नाहीत. नाही म्हणजे आता ह्यांचे दुसरे मित्र होते अकाउंटंट, हां. त्यांनी आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. नाही नाही म्हणजे मी लक्ष घातलं होतो, पण काय झालं आमचा एक मोठा प्रॉब्लेम झाला तेव्हा बघा. आम्ही राजकारणी मंडळी होत आहे, आमचे प्रॉब्लेम लय वेगळे असतात बघा, कोणाला सांगायचं. बाकी कौस्तुभचं बरं चाललंय ना? पण छान छान चाललंय, मजेत आहे अगदी तो. आम्ही खरं तर त्याचं अभिनंदन करायला आलो होतो बरं का. अहो शहरातून शिकून इथं गावाची सेवा करायला आला. हा, गावातल्या पोरांच्या समोर चांगला मोठा आदर्श ठेवला बघा, नाहीतर इथून सगळे शहरात जातात. तो आला की सांगेन मी त्याला. आता कुठे गेलाय तो? कुठे बाहेर गेलाय, सांगून नाही गेला. दौलतरावांच्याकडे गेला असणार. नाही आजकाल दौलतरावांच्याकडे पडलेला असतो तो. माहित आहे मला ते. काय ताई, अहो तरुण पोरगा होतो, त्यातून कमावता. हं. दौलतरावांचा काहीतरी डाव दिसतोय बघा ताई. त्याची पोरगी होती विधवा अनुपमा, ती बहुतेक गळ्यात मारायचा प्लॅन दिसतोय बघा त्याचा. तसा मी बजावले त्याला, तिचा नाच सोड म्हणून. काय ताई, आडनिड वय आहे हो त्याचं. तोल जातो माणसाचं या वयात, नाही असं नाही. आपणच सावरायला हवं ना. गावात लोक काय बाय बोलायला लागले तू. आता येऊ देस त्याला, चांगला खडसावते. हा ताई, हो चिडून काही विचारू नका बरं का. समजावून सांगा त्याला, नाहीतर डोसक्यात राग घालायचा आणि भलतच काहीतरी करून बसायचा. आपलं लेकरू आहे होते, समजावून सांगा त्याला. येतो आम्ही. आडनिड वय आहे हो त्याचं. तोल जातो माणसं या वयात, नाही असं नाही. आपण सावरायला हवं ना. हे पहा, यापुढे आता पूर्णपणे आराम करायचा, कसलीही दगदग करायची नाही आणि कोणतंही काम अंगावर घ्यायचं नाही. हो, कळलंय मला ते. आणि आता मलाही पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायची इच्छा नाही. पण मला एक महत्वाचं काम करायचंय. झालं, आलं पुन्हा काम? मला त्या डॉक्टर साठेला कोर्टात खेचायचंय. काय? अण्णा, असं काय झालं हो? उपेंद्र, सौदामिनी, गरज नसताना या लोकांनी माझं ऑपरेशन केलेलं आहे. फक्त पैसा कमावण्यासाठी. सगळं नाटक आहे. अण्णा, असं कसं शक्य आहे? तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी माझ्या कानांनी ऐकलंय. म्हणजे कौस्तुभ म्हणत होता ते बरोबर होतं. आपण सेकंड ओपिनियन घ्यायला हवं होतं. नाही म्हणजे मी सुद्धा त्यावेळेला तेच म्हटलं होतं, पण
पण हे नको म्हणाले. रिपोर्ट बघून नाही म्हणालो. आणि तुम्हीही स्वतः रिपोर्ट पाहिले होते की. उपेंद्र, ते रिपोर्ट नक्की बनावट असणार. अरे हे लोक सतत मला सिडेटिव्ह देत होते, मी काही बोलू नये म्हणून. अण्णा, आम्हाला नाही वाटत साठे डॉक्टर असं काही करतील. अहो, मोठे नामांकित सर्जन आहेत ते. आजकाल कोणाचा भरोसा देता येतोय अण्णा? काही वेळेला आपल्याच माणसांवर भरोसा ठेवता येत नाही, तर बाहेरच्यांचं काय? म्हणायचं काय तुम्हाला? उपेंद्र, आपापसात भांडणं करण्याची ही वेळ नाहीये. मला एवढंच म्हणायचंय की जो कोणी कल्प्रिट आहे त्याला योग्य ते शासन झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे अण्णा. या डॉक्टरांविरुद्ध आपण कंप्लेंट करूया, म्हणजे खरं काय ते बाहेर येईल. हो अण्णा, असलं अघोरी कृत्य करणाऱ्यांना शिक्षाही झालीच पाहिजे. तुला काय वाटतं सौदामिनी? हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ज्या कुणाचं हे काम असेल त्याला शिक्षाही व्हायलाच हवी. अण्णा, तुम्ही म्हणताय ते बरोबर असेलही कदाचित, पण त्यांनी ऑपरेशन केलंय की नाही. आपल्याला स्टिचेस दिसत आहेत ना, म्हणून म्हटलं. अरे उपेंद्र, म्हणजे मी जे काही ऐकलं ते खोटं होतं का? तुम्हाला भास नाही ना झाला? म्हणजे स्वप्न वगैरे? स्वप्न आणि वास्तव यातला फरक अण्णांना कळत नाही. पेशंटला अँटीबायोटिक्स दिली जातात नयन मॅडम, त्यामुळे ग्लानी येते. त्यामुळे ऐकण्यात किंवा बघण्यात गल्लत होण्याची शक्यता असते, म्हणून विचारलं मी अण्णांना. नाही भाऊजी, मला नाही वाटत तसं. नाही उपेंद्र, मला असं वाटतंय की मी त्यावेळी शुद्धीत होतो. नाही म्हणजे थोडीशी गुंगी होती मला. म्हणूनच मी म्हटलं, नाही, कंप्लेंट करण्या अगोदर सगळ्या गोष्टीची खात्री करून घ्यायला हवी. नाहीतर वकील कोर्टामध्ये आपल्या पुराव्याच्या चिंधड्या उडवतील. भाऊजी म्हणतात ते बरोबर आहे. अण्णा, आपण नीट विचार करूनच पाऊल उचलायला हवं. हे बघा, तुम्ही नीट बरे झालात ना की मग या गोष्टीचा विचार करू. आता त्याचा उगीच ताण नको. हा, नाही सौदामिनी, माझी खात्री आहे मी त्यावेळी व्यवस्थित शुद्धीत होतो. आणि मी स्वतः ऐकलंय डॉक्टर साठे आपल्या ज्युनियर सोबत चर्चा करत होते ऑपरेशनचं नाटक कसं करायचं याविषयी. अण्णा, तुम्हाला खात्री असेल ना तर त्या बदमाश डॉक्टरला आम्ही सोडणारच नाही. अहो, तुमच्या जीवाशी खेळतो, त्याचा जीव घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. उपेंद्र, भाऊजी, तुम्ही राग मानू नका, पण तुम्ही संतापी आहात. रागाच्या भरात काही कमी जास्त होऊन बसेल. मी आणि नयन वहिनी बघतो ना काय करायचं ते. संतापी असलो ना तरी कुठे कसं वागायचं याची जाण आहे आम्हाला. आम्ही सगळं व्यवस्थित हँडल करू. तुम्हाला मुद्दामून भेटायला आले बघा मी. काही काम होतं का? हां, नाही म्हणजे शहरात तुमच्या मुलानं माझ्या अनुचा जीव गुंडांपासून वाचवला, म्हणून तुम्हाला काहीतरी मला द्यायचंच होतं बघा. साडी घेऊन आली, देवीला दाखवून आणली. नाही म्हणू नका बघ. अहो पण सांगितलं नवं, नाही म्हणू नका, माझ्या समाधानासाठी तरी. तुम्ही माझ्या अनुला ओळखताच,
लई सोसले माझ्या पोरीनं. लहान वयात लई दुःख भोगलंय बघा तिनं. सासरच्या मंडळीनं त्रास दिला तरी बी माहेरी नाही निघून आली. ते घर सांभाळण्यासाठी झटली पोरमाची. त्या घराला आधार द्यावा म्हणून तिथं राहिली आणि त्याच माणसाने तिला घराबाहेर काढली. बिचारी माझी पोर फार सुकून गेली आहे. कौस्तुभची तुमचा कौस्तुभ लई चांगला मुलगा आहे बघा. खोटं कशाला सांगू. मला बी वाटलं माझ्या अनुसाठी हे पोरगा लई चांगलं सांभाळलं असतं त्यानं तिला. मन जपलं असतं माझ्या पोरीचं. पण शेवटी विचार केला तुमच्या जागी मी असती तर इदवा पोरगी सून म्हणून पत्करली असती. तुम्ही काय काळजी करू नका. तसं काय बी होणार नाही आणि तुमच्या इच्छे बिगर तर नाहीच नाही. शालिनीताई, अनुचं जे झालं ना त्याबद्दल खरंच मला खूप वाईट वाटतंय. तुमचं दुःख मी समजू शकते, पण काळजी करू नका. पण परमेश्वर कृपेने तिचं सगळं चांगलं होईल बघा. येऊ मी. अण्णा औषध घ्या. हरिओम हरिओम हरिओम. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. तुम्ही आराम करा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. हं? अनु एक मिनिट. बैस ना जरा. बैस. काय अण्णा? अनु तू आता यापुढे काय करायचं ठरवलंयस? अण्णा आधी तुम्ही पूर्ण बरे व्हा, मग आपण या विषयावर बोलू. नाही बेटा, मला तुझी खूप काळजी वाटते. म्हणजे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ठीक आहे, पण उद्या जर का माझं काही बरं वाईट झालं तर. अण्णा असं अजिबात बोलायचं नाही. तुम्हाला काहीही होणार नाही. अगं बेटा, मी काही अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलेलो नाही. या नश्वर देहाचा काय भरोसा. हा, पण माझं संपूर्ण आयुष्य जगून झालंय आणि तुझ्या पुढे केवढं मोठं आयुष्य उभं आहे बेटा. अण्णा असं काय बोलताय? तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. मी तुला माझी मुलगी मानले अनु बेटा. तुझ्या वडिलांना मी शब्द दिलाय तुझी काळजी घेईन म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की यापुढे तुझ्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो आपल्याला लवकरात लवकर घ्यायला हवा. अण्णा निर्णय काय घ्यायचा आहे? मी सुखी आहे आणि मी इथेच राहणार आहे तुमच्या सोबत. या घरी हे घरच कुठे आता आपलं राहिलंय अनु. आपल्या ताब्यातून हे घर कधीही जाऊ शकतं.
काय गंमत आहे ना. एक काळ असा होता की सौदामिनीनं कायम यशाची चढती कमानच पाहिली. आणि आता उतरणीला अंत राहिलेला नाही. परिस्थिती एकसारखी राहत नाही हे सौदामिनीच्या कधी लक्षातच आलं नाही. आणि आता हपकून गेले बिचारे. अण्णा, तुम्हीच म्हणालात ना की परिस्थिती एकसारखी राहत नाही. मग ही परिस्थिती सुद्धा बदलेल. सुखाचे दिवस लवकरच येतील. अनु, माझी समजूत काढतेस? हे बघ, मी काहीही पचवू शकतो, कसाही कुठेही राहू शकतो, पण तसं या घरातल्या सगळ्या माणसांचं नाही. सौदामिनीचंही नाहीये. मी सौदामिनीसाठी आयुष्यात काहीही करू शकलो नाही. पण एवढ्या हौसेनं बांधलेलं हे घर तिच्या हातनं जाऊ नये असं मला मनापासून वाटतं. नयन, माझ्यासाठी आईस्क्रीम आण ना प्लीज. खायची खूप इच्छा झाली आहे. आईस्क्रीम आत्ता घरात नाहीये. मी जरा आतली कामं आटपते आणि मग बाहेर जाईन तेव्हा घेऊन येईन. हा, खूप दगदग होते ना. सारखं जावं लागतं ना हॉस्पिटलमध्ये. कळतो ग मला. म्हणजे घरातला एखादा माणूस आजारी असेल, हॉस्पिटलमध्ये असेल तर किती त्रास होतो नाही सगळ्यांना. सगळ्यांना. हो. अदिती, तू अण्णांना बघायला एकदा सुद्धा हॉस्पिटलमध्ये आली नाहीस. कशी येणार? अगं, माझ्या बाळावर किती वाईट परिणाम झाला असता हॉस्पिटलच्या वातावरणाचा. असं कसं बोलतेस तू? फक्त एकदा अण्णांना भेटायला आली असतीस तर असं काय बिघडलं असतं ग? तुला काय जातंय बोलायला? आणि काय ग, तुला अनुभव आहे का गरोदरपणाचा? तुम्हाला माहितीये, तुम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या पोटात किती दुखत होतं. पण इथे कुणाला माझी काळजीच नाहीये. जिथे माझ्या नवऱ्याला माझी काळजी नाही तिथे तुम्ही कोण? अदिती, उगाच कांगावा करू नकोस. तू हॉस्पिटलमध्ये आली असतीस तर तुला सतत अण्णांजवळ बसायला लागलं असतं, म्हणून तू बाळाचं कारण पुढे करतेस ना. त्यापेक्षा अनुकडे बघ. किती काळजी घेतली तिने अण्णांची. सतत अण्णांबरोबर होती ती. अनु, मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना अनुचा एवढा पुळका का येतो. तुम्हाला वाटतंय ना की तुम्हाला पैसे देणार आहे. विसरा. अनुकडून तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. कारण ती चालली आहे गावी, तिच्या घरी. एव्हाना तिने तिची बॅग सुद्धा पॅक केली असेल. वहिनी, मी माझा निर्णय बदललाय. अनु, मी इथेच राहणार आहे. तू जाणार होतीस ना? हो, पण हे घर आई अण्णांचं आहे ना. आणि त्यांची अशी इच्छा आहे की मी इथेच राहावं. मग त्यांची इच्छा डावलून मी कशी जाणार, नाही का? या घरात मला आई अण्णांनी जरी समजून घेतलं ना तरी पुरेसं आहे. ठीक आहे, राहा इथे आणि सहन कर अपमान. अनु, तू खरंच तुझा निर्णय बदललास? नाही बहिणी, मी खोटं बोलले. मी तुमचं आणि आदिती बहिणींचं बोलणं ऐकलं ना, म्हणून मी जाणारच आहे. अनु, अगं